The Great Happiness. गारवोच निवातोच संतुष्टीच कतन्युता कालेन धम्म सवनं येतं मंगलमुत्तमं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज वर्षावास पर्वातील या महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सुख शांतीसाठी तथागतांनी उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्ध उत्तर प्रदेशातील श्रावस्तीमध्ये राहत होते। श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाने 54 करोड रुपये खर्च करून दान दिलेल्या जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते। भगवंताच्या समवेत खूप मोठा भिक्खू संघ होता। अनेक ठिकाणावरून आलेले भिक्खू भगवंताच्या सोबत वास करायचे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चारही वर्णातील लोक भिक्खू झालेले होते। कोणी अगोदर परिव्राजक होतं, त्यानंतर भिक्खू झालं, जसे की सारिपुत्त, महामोग्गलायनासारखे लोक होते। नदी काश्यप, गया काश्यप, उरुवेला काश्यपासारखे त्या काळातील सुप्रसिद्ध असे काही संन्यासी परिव्राजक होते, जे भगवंताच्या वाणीमुळे प्रभावित होऊन भिक्खू बनले होते। तर मग या सगळ्यांच्या सोबत राहत असताना एक दिवस भगवान बुद्धांनी त्या जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत असताना मनुष्य आणि देवतांच्या हित सुखासाठी 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत, जे की आपण आतापर्यंत महामंगल सुत्ताच्या माध्यमातून पाहत आहोत। रोज एक मंगल आपण पाहत आहोत। आज ज्या मंगल धम्माची चर्चा करणार आहोत ते मंगल धम्म आहे कालेन धम्म सवनं येतं मंगलमुत्तमं। या महामंगल सुत्तातील आजचा हा 16वा भाग आहे। तर काय आहे कालेन धम्म सवनं? भगवान म्हणाले येतं मंगलमुत्तमं, हे उत्तम मंगल आहे की वेळोवेळी आपण धम्म श्रवण करणे हे गृहस्थांच्यासाठी फार उत्तम मंगल आहे। ज्याप्रमाणे एखादा सुतार किंवा एखादा कारागीर वाकलेल्या लाकडाला सरळ करतो, अगदी त्याप्रमाणे बुद्धाची ही अमृतवाणी, ज्याला धम्मश्रवण आपण म्हणतो,
ते माणसांनाही सरळ करण्याचं काम करते. बौद्ध साहित्यात असे असंख्य उदाहरणं आहेत की केवळ आणि केवळ धम्म श्रवणामुळेच, केवळ धम्म देशनांचं श्रवण केल्यामुळे असंख्य लोक भगवान बुद्धांकडे आकर्षित झाली आणि बदलली. सर्वात मोठे उदाहरण जर आपण पाहिले तर अंगुलीमाल हे एक सुप्रसिद्ध असं उदाहरण आहे. ना भगवंताकडे काठी होती, ना तलवार होती, ना ओठावर कोणती शिवी होती, ना कोणती रागाची भाषा होती. अतिशय सौम्य पद्धतीने, शांती आणि संयमाच्या बलाने भगवंताने धम्म अमृत पाजलं त्याला. थोडंसंच बोलले भगवान बुद्ध अंगुलीमालाला की ते तू जे वागत आहेस तो अयोग्य मार्ग आहे, उचित मार्ग नाही आहे, चुकीचा मार्ग आहे, पापमय मार्ग आहे, अकुशलाचा मार्ग आहे. यामुळे तुला वर्तमानात आणि भविष्यामध्ये दुःखच भोगावं लागेल. हा मार्ग तू सोडला पाहिजे. तू अहिंसेचा पुजारी आहेस, तू अहिंसक होता आणि अजून सुद्धा देखील तुझ्यामध्ये तो भाव कायम आहे, त्याला तू टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मारणं सोपं आहे, परंतु जोडणं अवघड आहे, कठीण आहे. असा थोडासाच उपदेश त्या अंगुलीमालाला केल्यानंतर तो अंगुलीमाल बदलला आणि नंतर विस्ताराने स्टेप बाय स्टेप भिक्खू जीवन जगताना अंगुलीमालाला वेगवेगळ्या प्रकारच्या रिद्धी, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मस्थान, विपස්සनेचे काही मार्ग, समाधी मार्गाचे काही मार्ग सांगितल्यानंतर तो अर्हत बनतो. म्हणजे अंगुलीमाल अर्हत बनण्यामागे, अंगुलीमाल डाकू भिक्खू बनण्यामागे काय महत्त्वपूर्ण आहे इथे? त्याने केलेलं धम्माचं श्रवण, त्याला भगवंताने दिलेलं धम्मदान, धम्माची देसना ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, या भरकटणाऱ्या मनाला, आपल्या जे चंचल मन आहे, जे आपल्याला दुःखाकडून दुःखाकडेच घेऊन जाते, जे आपल्याला परेशान बनवते, जे आपल्याला कष्टी बनवते, पश्चातापाची वेळ आपल्यावरती आणते, असं जे आपलं चंचल मन आहे त्याला आवर घालण्यासाठीचेच उपदेश भगवंतांनी केलेले आहे. दुसरा काहीच हेतू नाही आहे. म्हणून अंगुलीमालासारखे लोक बदलले. आम्रपाली सारख्या अत्यंत गर्वाने गर्विष्ठ असणाऱ्या महिला, अत्यंत सुंदर असलेल्या महिला भगवंताच्या उपदेशामुळेच तर बदलल्या. खेमाराणीचं उदाहरण नेहमी आपल्याला सांगितल्या जाते. राजा बिंबिसाराची पत्नी अत्यंत अहंकारी होती, सौंदर्याचा गर्व होता तिला, आणि भगवंताने काही क्षणात धम्माचा उपदेश देऊन तिला तिच्यातला अहंकार जो आहे तो गळून पडला. जीवनाचा अनित्य सिद्धांत भगवंताने तिच्या समोर प्रकट केला. म्हणून कालेन धम्म सवनं येतं मंगलमुत्तमं म्हणाले भगवान. तुम्ही सुद्धा इथे जे येत आहात किंवा जिथे कुठे बुद्धाची वाणी ऐकण्यासाठी काही साधक असतात, पुन्हा पुन्हा ध्यानाला जातात, काही साधक असतात रोज ध्यान करतात, काही लोक दानी असतात, बुद्धाची वाणी ऐकल्यामुळे ते दानपुण्य करत असतात, काही लोक मनोभावे सील पालन करत असतात, काही लोक मनोभावे ध्यान करत असतात. हे कशामुळे घडते? ते केवळ धम्म देसना श्रवण केल्यामुळे घडत असते. इथे तुम्ही जे येऊन श्रवण करता, बुद्धाची वाणी आहे, ही करुणानंद भंतेजींची वाणी नाही आहे, ही बुद्धाची वाणी आहे. मी निमित्त आहे, परंतु आपल्याला ऐकण्यासाठी श्रवणीय वाटते, गोड वाटते आणि आपल्या हिताची, सुखाची वाटते, म्हणून इथे येण्याची ओढ लागते. ही बुद्धवाणीमध्ये असलेला पावर आहे, धम्मदेसनेमध्ये असलेला पावर आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की वेळोवेळी धम्म श्रवण केला पाहिजे. बिघडलेले माणसं सुधरू शकतात, वाईट मार्गाला लागलेली माणसं चांगल्या मार्गात, सन्मार्गात येऊ शकतात. आणि त्यामुळेच भगवंत म्हणाले की वेळोवेळी जे काही धम्मश्रवण करत राहू, त्या त्या वेळेला आपलं मन तेव्हा तेव्हा उत्साहपूर्ण बनेल, आपल्या मनामध्ये विनम्रता निर्माण होईल. आपण काल परवाला पाहिलं या गाथेमध्ये, ही जी गाथा आहे कालेन धम्मश्रवणंच्या पूर्वी तुम्हाला जी गौरव केल्यामुळे काय फायदा होतो गारवोचं, त्यानंतर विनम्रता किती महत्त्वाची आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत दोन्ही पण, ह्याची वाढ आपल्यामध्ये तेव्हाच होते जेव्हा आपण बुद्धाची वाणी ग्रहण करत असतो, श्रवण करत असतो. बघा तुम्ही, बुद्धाची वाणी श्रवण केल्यामुळेच आपल्यामध्ये मनामध्ये गौरवोद्गार निघू शकतात दुसऱ्यांच्या बद्दल. कारण बुद्धांनी हे शिकवलं आहे
विनम्रता तेव्हाच आपल्या अंगी येऊ शकते जेव्हा आपण धम्माचं अमृत पित राहू, प्राशन करत राहू, म्हणजे धम्मदेसना ऐकत राहू. आणि त्यामुळे त्या काळामध्ये बघा, सकाळी पण धम्मदेसना व्हायची भगवंताची, सायंकाळी पण धम्मदेसना व्हायची भगवंताची, म्हणजे जाहीर धम्मदेसना. आणि जिथे जिथे भगवंताला भोजनासाठी निमंत्रित केल्या जायचं त्या त्या ठिकाणी भगवंताची धम्मदेसना व्हायची. लोक भगवंताची धम्मदेसना ऐकून त्रिवार साधुकार द्यायचे. जसे तुम्ही साधुकार देतात, अनुमोदन आहे, ते केलेल्या धम्मदानाचं अनुमोदन आहे. धम्मदेसना बुद्धाची वाणी श्रवण केल्यानंतर ही वाणी माझ्या हिताची आहे, मला सुख देणारी आहे, मला सन्मार्गावर आरूढ करण्यासाठी प्रेरित करणारी ही बुद्धाची वाणी आहे. आणि म्हणून सरते शेवटी तुम्ही काय म्हणत असता, हात जोडून असं साधू 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 म्हणत असता. हे मुदित चित्तातून, प्रसन्न चित्तातून, प्रफुल्लित चित्तातून निघालेले ते शब्द असतात, साधू साधू साधूचे. भगवान बुद्ध म्हणतात की धम्मदेसनेच्या अंती जेव्हा कधी कोणी साधू साधू म्हणते तेव्हा भगवंताने याचा संबंध आपल्या वाणीशी सुद्धा जोडलेला आहे. हे जे चांगला आवाज कुणाकुणाला प्राप्त होतो ना कधी कधी काही काही लोकांना, तर ह्याच्यासाठी सुद्धा भगवान म्हणाले की एकतर त्यांनी धम्मदेसना केली असावी कधीतरी पूर्वी, नाही तर धम्मश्रवण केल्यानंतर कुणाकडून तरी प्रसन्न चित्ताने, मुदित चित्ताने साधुकार दिला असावा पुन्हा 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 पुन्हा. त्या साधुकाराचं देखील पुण्य आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की कालेन धम्मश्रवणं येतं मंगलमुत्तम. उत्तम मंगल आहे की वेळोवेळी धम्मश्रवण करणे. तुम्ही थोडंसं तुमच्या माइंडला रिव्हर्स करत असाल कधीतरी रात्री झोपताना, तर विचार करा, तुम्ही आता ग्रहस्थ आहात, 24 तास तुम्ही नको नको त्या गोष्टींमध्ये असता, राग द्वेष लोभामध्ये तुमचं जीवन आहे, गृहस्थी जीवन आहे. पत्नीचं दुःख, पतीचं दुःख, मुलांचं दुःख, आई वडिलांचं दुःख, सुनेचं, सासूचं, सासऱ्याचं, वेगवेगळ्या लोकांचं दुःख, शेजाऱ्यांचं दुःख, नको नको त्या कामांचं दुःख आहे, टेन्शन आहे, हायपर टेन्शन, कुणाला काय काय आहे. पण इथे जो तुमचा वेळ जातो 1 तासाभराचा, तुम्ही मनाला विचारत राहा की विहारात बसल्यानंतर धम्मदेसना ऐकतानाची तुमची मानसिकता जी असते ती मानसिकता 24 तासात जी कोणती मानसिकता असते त्याच्यापेक्षा वेगळी असते. इथे तुम्ही सगळं काही हरवून बसता. इथे जे काही टेन्शन आहे, जे काही दुःख आहे, दुःखी कोण नाही इथे, टेन्शन कुणाला नाही आहे. शारीरिकही टेन्शन आहे, मानसिकही टेन्शन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन आहे, दुःख आहे. पण जेव्हा बुद्धाची वाणी आपण श्रवण करत असतो, ती वाणी आपल्याला शांती प्रदान करत असते, ती वाणी आपल्याला इन्स्पायर करत असते चांगलं बनण्यासाठी, दुःख विसरून जाण्यासाठी. ती वाणी आपल्याला संयमशील बनण्यासाठी प्रेरित करत असते. कारण हे बुद्धाचे शब्द, बुद्धाची वाणी आहे, भगवंताचा धम्म महान आहे. आणि त्यामुळेच भगवान बुद्ध म्हणाले असावेत की वेळोवेळी आपण धम्माचं श्रवण केलं पाहिजे. जे लोक धम्माचं श्रवण करत नाहीत त्यांच्यामध्ये आणि जे लोक धम्माचं श्रवण करतात त्यांच्यामध्ये फरक असतो. भलेही कोणी विद्वान असेल, पंडित असेल, कोण काय काय असेल, पण जे लोक वारंवार बुद्धाची वाणी ऐकतात त्यांच्या स्वभावामध्ये आणि जे ऐकतच नाहीत कधी त्यांच्या स्वभावामध्ये थोडाफार का होईना फरक असतो. कारण त्यांच्या चित्तात त्रिरत्नांच्या प्रति श्रद्धा असते, जे बुद्धाची वाणी सदैव ऐकत असतात. तुम्हाला कधी भिक्खू दिसले की बघा तुम्ही वंदन करणार, हात जोडणार. कोणत्या बुद्ध विहारात गेलात की तुम्ही ऑटोमॅटिकली भगवंताच्या समोर येऊन वंदन करणार. ज्यांनी बुद्धाची वाणीच ऐकली नाही, धम्मदेसनाच ऐकली नाही, ते येऊन असे पाठीमागे हात करून उभे राहतात. कारण श्रद्धेची ओळख नाही आहे. बुद्धाच्या समोर झुकायला पाहिजे, विनम्रता आपल्या अंगी असायला पाहिजे, ह्या गोष्टींची ओळख नसल्यामुळे, म्हणजे धम्मदेसना श्रवण न केल्यामुळे ह्या अशा प्रकारचे त्यांना लाभ आणि अलाभ प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे कालेन धम्मश्रवणं म्हटलेला आहे. आता हात जो शब्द आहे खरं तर भगवंताच्या वाणीमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. धम्मश्रवण हे किती मांगल्यपूर्ण आहे, किती उत्तम आहे, किती हिताचं आहे, सुखाचं आहे, याला पुष्टी देणारे काही वचन भगवंताचे आहेत. आपण ऐकलेले असावे ते बऱ्याचदा. भगवान बुद्ध धम्मपदातही म्हणतात की सुखा सद्धम्म देसना. एक बुद्ध वग्गामध्ये गाथा आहे आणि त्या गाथेमध्ये भगवान बुद्ध काय म्हणाले की सुखा सद्धम्म देसना. सद्धम्माची देसना ही सुखकारक आहे. ही सद्धम्माची जी देसना दिली जाते ती मोठी सुखकारक आहे, भगवान बुद्ध म्हणाले.
अत्यंत सुखकारक आहे, प्रसन्न बनवते चित्ताला मनुष्याचे. आता रोज लोकांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत, लोक व्यक्त होतात, सांगतात की भंतेजी आम्ही टीव्ही वरती लावतो आणि घरचे सर्व लोक ऐकतो. त्यातले काही मुद्दे असे असतात ते यामुळे मला वाटतं यामुळे भावतात लोकांना. जसं आता एक आई बोलत होत्या फोनवर नागपुरातून, भंतेजी तुम्ही जे उदाहरण देता घरातले, घराशी रिलेटेड जे उदाहरण देता, मुलगा मुलगी, सून सासू आई वडील हे जे काही आहे तर ते लगेच आम्हाला लागू होतात. आणि हाच तर भगवंताचा उपदेश आहे की तो लागू झाला पाहिजे. मात्रा कोणती द्यायची ते समजलं पाहिजे डॉक्टरांना. लेकरू लहान लेकरू आहे की वयस्कर माणूस आहे की तंदुरुस्त माणूस आहे, याला गोळी किती पावरची द्यायची हेच तर समजलं पाहिजे डॉक्टरांना. नाही तर कोणतं इंजेक्शन कोणाला दिलं तर चालते का? लहान लेकरू गेलं तेच इंजेक्शन, म्हातारा माणूस गेला तेच इंजेक्शन, मध्यवयाचा गेला तेच इंजेक्शन. अशानं माणसं जिवंत राहतील का मरतील? तर डॉक्टर पाहते, गोळी तुम्ही माघारी कधी आणण्यासाठी मेडिकलवरती गेलात तर ते मेडिकलवाला विचारते अगोदर की कुणासाठी पाहिजे. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा विचारण्याचा हेतू असतो की वय वगैरे काय आहे. तुम्ही म्हणालात की मुलासाठी आहे तर ते विचारतात की मुलाचं वय काय आहे. बरोबर आहे. भगवान बुद्ध तर सुपर सायंटिस्ट होते, डॉक्टर होते भगवान बुद्ध. रिसर्च केला मानवी मनावरती भगवान बुद्धांनी, संशोधक होते भगवान बुद्ध, संशोधन केलं मनावरती. या दुःख का उत्पन्न होते, दुःखाचे प्रकार किती आहेत, दुःखावर मात करण्यासाठी उपाय काय आहे, तो उपाय कशा प्रकारे अवलंब केला पाहिजे, त्याचा एकंदरीत भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून या मनाची आणि मनाशी संबंधित विषयाची चिरफाड केली आहे. जसं पोस्टमार्टम केल्या जाते हॉस्पिटलमध्ये आणि चेक केल्या जाते की कुठे काय प्रॉब्लेम आहे किंवा कुठे काय जे असेल ते, भगवान बुद्ध असेच होते. म्हणून तर भगवंताच्या धम्माला काय म्हटलेलं आहे वंदनेमध्ये, स्वाख्यातो भगवता धम्मो. म्हणजे समोरच्यांना समजेल, समोरच्यांना रुचेल आणि समोरच्यांना समजून ते लगेच बदलतील, सकारात्मक बदल होईल त्यांच्यामध्ये. अशा प्रकारे भगवान बुद्ध धम्मा शिकवण्याची त्यांची शैली होती. प्रत्येकालाच कोणताही मुद्दा नाही शिकवायचे, दान कथा शिकवायची अगोदर. भगवंताची शैली तुम्हाला सांगतो, हा विषयच आहे म्हणून, कालेन धम्म सवनं. भगवान जेव्हा प्रवचन करायचे ना तर भगवंताची विशिष्ट शैली होती. रेग्युलरली जेव्हा प्रवचन द्यायचे, सर्वसामान्य लोकांमध्ये भरपूर लोक बसलेले आहेत तर पब्लिकली, तर तेव्हा दान कथा सांगायचे भगवान अगोदर. दानाची महिमा, दान का दिलं पाहिजे, दान कुणाला दिलं पाहिजे, दान कसं दिलं पाहिजे, दान देण्याचे काय फायदे आहेत याविषयी बोलायचे अगोदर. व श्रद्धा निर्माण व्हायची लोकांच्या मनामध्ये दान देण्याचे फायदे सांगितल्यामुळे. त्यानंतर शील कथा सांगायचे भगवान बुद्ध. दान कथा सांगून झाल्यानंतर शील कथा, शील पालन किती महत्त्वाचं आहे, पंचशील पालन किती महत्त्वाचं आहे, अष्टशील पालन किती महत्त्वाचं आहे, दशशील पालन किती महत्त्वाचं आहे, 227 शीलाचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे, 311 शीलाचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे. तर शील कथा सांगायची. मग अनुपूर्वी कथा सांगायचे, पूर्वीची कथा सांगायचे, वर्तमानातली कथा सांगायचे, वेगवेगळे उदाहरण द्यायचे भगवान बुद्ध. पहिल्या काळामध्ये कोणत्या काळामध्ये काय झालं होतं, त्याचा कोणता फायदा झाला, कसा फायदा झाला या संदर्भातील मग शील कथा असायची भगवंताची. त्यानंतर मग दान, शील आणि नंतर समाधी मार्गावर यायचे भगवान बुद्ध. जसे डॉक्टर गेल्यावर म्हणतात डोळे दाखवा, जीभ दाखवा, नाही ना, चेक करतात ना, टेथोस्कोप नंतर लावतात आणि लावतात आपल्या छातीला, हृदयाचे ठोके मोजतात. 52 पडू लागले का 60 पडू लागले का 100 पडू लागले, त्यांना समजते. मग ते घड्याळाकडे पाहते, त्याच्याकडे पाहते, घड्याळाकडे पाहते, त्याच्याकडे पाहते. आपल्याला ज्यांना समजत नाही त्यांना वाटतं बाई काय पाहते, इकडं लावली तर इकडं टेथोस्कोप, इकडं काय पाहते, तर त्याची घड्याळ असते, त्याची घड्याळ या बाजूला असते अशी, ते असं पाहते, ते असं पाहत, अशी इथं घड्याळ लावली असते बऱ्याच डॉक्टरांची, तो इकडं पाहते, ते असं चेक करू करू. BP वगैरे जो काही आहे तोही जरी कसा आहे काय नाही पाहण्यासाठी, तो पारा वगैरे असतो त्यांच्याकडे, ते बॉलमध्ये ते हवा भरून, तर त्यातला पारा इकडं तिकडं वर खाली होत राहतं, तेव्हाही घड्याळाकडे पाहते. ते कोणत्या किती सेकंदामध्ये BP हाय होते की लो होते की काय काय होते त्याचं त्यांना सर्व समजते त्याच्यातून. म्हणून तर मी हे यासाठी म्हणून सांगतो आहे की जसे डॉक्टर प्रथम दर्शनी पेशंटला तपासतात, तसेच भगवान बुद्ध सुद्धा अगोदर लोकांना तपासत होते.
अगोदर तपासत होते लोकांना की काय क्वालिटी आहे, किती गुणवत्ता आहे, आणि मग यांना कोणत्या क्वालिटीचा उपदेश दिला पाहिजे. नाही तर काहीच समजेना आणि त्यांना सांगितलं आता बसा मांडी घालून, आता चौथ्या ध्यानात आपण आहोत. आता ध्यानाचा ध माहित नाही आणि चौथ्या ध्यान शिकवायचे. प्रचंड रागीटपणा, चिडखोरपणा, आणि त्यांना तिसरं ध्यान शिकवायचं. उपयोग होईल का त्याचा? काही उपयोग होणार नाही. मागे जसं सांगितलं मी, पेशंट काहीच खात नाही, हे कधी चांगले होते तेव्हा त्याला भेटले नाही. आता दवाखान्यात जावं लागते बा, कोण काय म्हणील म्हणून गेलेत आणि ते ICU मध्ये भरतीन यानं सफरचंद घेऊन गेले. आता ICU मध्ये भरती केल्यावर सफरचंद कोणच खाईल तिथं? बरं, ते लोकही दुःखी राहतात, घरचे ते नाही खाऊ शकत हो त्या परिस्थितीमध्ये. तर असं होते कधी कधी. तर भगवान बुद्ध तसं नाही करायचे. भगवान बुद्ध मानसिकता ओळखायचे आणि त्यानुसार मग त्यांना जे आवश्यक आहे ते बोलायचे. बघा, असं बऱ्याच उदाहरणांवरून सिद्ध झालेलं आहे. कधी कधी लोकांमध्ये बसलेले असतात देखील एखाद्या ठराविक व्यक्तीला ते असं फोकस करायचे आणि त्या व्यक्तीला उपदेश करायचे. हालाकी उपदेश सार्वजनिक असायचा, परंतु तो ठराविक एखाद्या व्यक्तीला लागू झाला की ती व्यक्ती श्रोतापन्न, सक्रतागामी, अनागामी. जसं कालच्या धम्मदेशनेमध्ये पण तुम्हाला सांगितलं, ब्राह्मण गावात भगवंत कशामुळे गेले होते, कशासाठी गेले होते, कोणत्या उद्देशाने गेले होते? त्या 500 तरुण मुली जर भगवंताने त्या दिवशी त्यांना उपदेश दिला असता तर त्या श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्या असत्या. हे आपल्या दिव्य दृष्टीने भगवंताने अगोदरच पाहिलं होतं आणि हेतू पुरस्सर भगवान बुद्ध त्या गावामध्ये केवळ त्या 500 तरुण मुलींसाठी गेले होते. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की कालेन धम्मसवनं येतं मंगलमुत्तमं. त्याच्यामध्ये भगवान बुद्ध सुखा सद्धम्म देसना म्हणतात की सद्धम्माची देसना ही मोठी सुखकर आहे. जीवन फारच सुंदर आहे, खरंच सुंदर आहे हो. तुम्हाला वाटते बा कसं आहे, काय आहे ते? जीवन खरंच सुंदर आहे. फक्त ते सुंदर काय काय आहे जगात ते समजलं पाहिजे. भलत्याच गोष्टीला सुंदर म्हणलं गेले बिघडते. मग भलत्याच गोष्टीत सुंदरता पाहिली की मग गणित बिघडते. सुंदर काय काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. तर संयम सुंदर आहे, शील सुंदर आहे, शांती सुंदर आहे, दान सुंदर आहे, ध्यान सुंदर आहे. ही सुंदरता जगातून आपल्याला शिकता आली पाहिजे. आपणही सुंदर बनू आणि जग सुंदर आहे हे तेव्हा समजेल आपल्याला. खरंच जीवन सुंदर आहे, जग सुंदर आहे. तुम्ही जरा ध्यान करा, मंगल मैत्री करा, तुमचं भलंच होईल. अधिष्ठान करा. अधिष्ठान केल्याशिवाय मनुष्य बदलू शकत नाही. तुम्ही ध्यान शिबिराला कधी जर गेलात तर तिथे सांगतात अधिष्ठान करा. कारण बुद्धांनी सांगितलंय की धम्म मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आपल्याला अधिष्ठान करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण मनावर घेतो एखादी गोष्ट. अधिष्ठान केलं नाही तर मनावर घेत नाही. आपण घेऊ का मनावर? नाही घेत. या कानाने ऐकलं की दुसऱ्या कानाने गेलं कुठे. पण अधिष्ठान जर केलं तर आपल्याला आठवण होत राहते पदोपदी की आपण अधिष्ठान केलं, शील पालन करायचं, अधिष्ठान केलं, दान करायचं, अधिष्ठान केलं, ध्यान करायचं, अधिष्ठान केलं, डोळे बंद करायचे, अधिष्ठान केलं, स्थिर बसायचं आहे. अधिष्ठान केल्याशिवाय ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपण प्रगती करू शकत नाही. असं तर हे उदाहरण म्हणून सांगतो की धम्मदेसना जी आहे ही मोठी सुखकारक आहे. सद्धम्माची देसना ही सुखकारकच आहे. जे काही लोक भगवंताकडे त्या काळातले येत होते, दुःखी कष्टी लोक असायचे, परेशान लोक असायचे, पण भगवंताकडे येऊन मात्र प्रसन्न व्हायचे लोक. कितीतरी प्रसन्न. पटाचार्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे सर्वांना. काय दिलं भगवंतानं तिला? धम्माचं अमृतच पाजलं ना तिला. तिला फक्त जाणीव करून दिली की बघ तुझे पती गेले आहे, तुझे मुलं गेले आहे दोघे, पण जगात तू एकमेव अशी एकच स्त्री नाही आहेस की ज्यांचा पती गेलेला असेल, ज्यांचे मायबाप गेलेले असेल किंवा ज्यांचा मुलगा गेलेला असेल. कितीतरी लोक आहेत, कितीतरी भगिनी आहेत, कितीतरी लोक महिला आहेत की ज्यांच्या घरचे लोक गेलेले आहेत. किसा गौतमीला पण हाच उपदेश केला असेल भगवंताने. उपदेश केल्यामुळे, सांत्वन केल्यामुळे ती जी मानसिकता होती की मीच दुःखी आहे, जशी लोकांची मानसिकता असते की मीच दुःखी आहे, प्रत्येकाला असं वाटते की मी दुःखी आहे, पण हकीकतमध्ये मात्र आपणच दुःखी असतो का या जगात?
नाही. तर आपल्यासह कितीतरी लोक दुःखी असतात आणि हा भाव उपदेशामधूनच समजतो. म्हणून भगवंताने सांगितलं की सद्धम्माची देसना ही सुखकर आहे. आता बघा, मागे आपण प्रज्ञापारमिता शिकलो आहे. प्रज्ञापारमिता शिकलो ना. त्या प्रज्ञापारमितेमध्ये तिचं उकल करत असताना सांगितलं की 3 प्रकारच्या प्रज्ञा. तर त्यातली एक प्रज्ञा जी आहे, तुम्हाला आठवत असेल तर श्रुतमय प्रज्ञा आहे. कोणती प्रज्ञा आहे? श्रुतमय प्रज्ञा. आणि श्रुतमय प्रज्ञा म्हणजे काय? ही बुद्धाची वाणी धम्मदेसनेच्या माध्यमातून तुम्ही जे श्रवण करत आहात, तर ऐकता क्षणी तुम्हाला वाटत आहे की अरे हा गड्या, हे आपल्या भल्याचं आहे, हे कल्याणाचं आहे, हे सुखी बनवू शकते, हे शांत बनवू शकते, ही वाणी, हा धम्माचा उपदेश, हा धम्म आपल्याला शांत बनवू शकते, संयमशील बनवू शकते, असं वाटते ना. तर जेवढ्या वेळापर्यंत आपल्याला असं वाटते, तेवढ्या वेळापर्यंत आपल्यामध्ये कोणती प्रज्ञा असते? श्रुतमय प्रज्ञा असते. बघा, तुम्ही बाहेर गेल्यानंतर घरी सांगत असाल, नातेवाईकांना सांगत असाल, किंवा व्हिडिओ जो आहे आपल्या प्रवचनाचा तो पण तर एकमेकांना कधी पाठवत असाल, कारण ही श्रुतमय प्रज्ञा ऐकून तुम्ही आनंदित झालात. ही श्रुतमय प्रज्ञा ऐकल्यामुळे तुम्ही आनंदित झालात, तुम्ही प्रेरित झालात, तुम्हाला वाटलं की मार्ग सापडला आपल्याला, आणि म्हणून तुम्ही इतरांना आनंदाने पाठवत बसलात किंवा सांगत बसता. तर ही श्रुतमय प्रज्ञा आहे. तर धम्मदेसना श्रवण करणे ही श्रुतमय प्रज्ञा आहे. म्हणून तर भगवान बुद्ध म्हणाले की कालेन धम्म सवनगीयतं मंगलमुत्तमं. श्रुतमय प्रज्ञा, बुद्धाची वाणी ऐकल्याशिवाय आपल्याला धम्म समजेलच कसा? पुस्तकातून वाचन करणं वेगळं आणि प्रत्यक्ष उपदेश ऐकणं वेगळं असतं. वाचत तर आम्ही पण होतो, तुम्ही पण वाचत असाल, पण प्रत्यक्ष जेव्हा उपदेश केला जातो ना एखाद्या भिक्खूकडून, तेव्हा मात्र ऐकताना, पाहताना आपल्या मनामध्ये जो भाव उत्पन्न होतो, श्रद्धावान बनण्यासाठी, आचरणिक बनण्यासाठी, स्वतःमधले अवगुण काढून टाकण्यासाठी, ते वेगळे असतात. आणि श्रुतमय प्रज्ञा आपल्याला प्राप्त होते धम्मदेसना श्रवण करत असताना. कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला पुस्तकातून थोडी समजतात. इथे जी उकल केली जाते, आता आपल्या एका भंतेसोबत आमची चर्चा चालू होती. भंतेजी म्हणाले की आता काय शिकवणं सुरू आहे? तर त्यांना म्हटलं बाबा अजून महामंगलसूत्रावरच आहे. ते म्हटले अरे बापरे, ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणे कसं शिकवत आहे? तर त्यांना म्हटलं मी भंते महामंगलसूत्र तर 1 तासात शिकवतो आपण, काहीच विषय नाही त्याला, पूर्ण महामंगलसूत्र 1 तासामध्ये शिकवू शकतो. पण माझ्या डोक्यामध्ये थोडंसं ट्यूब पेटली वर्षावा सुरू झाल्यावर, की महामंगलसूत्राचं तर अनेक वेळा पठण झालं असेल, श्रवण झालं असेल, पण जास्त काळ लक्षात राहण्यासाठी त्या शब्दाची फोड करून 1 तासभर लोकांना संदर्भ देऊ देऊ त्या शब्दांबद्दल बोललं तर कायमस्वरूपी आणि जास्त काळापर्यंत बुद्धाची वाणी लक्षात राहू शकते. तुम्हाला जर विचारलं बा गारवोचं म्हणजे काय, तर मला नाही वाटत की तुमच्यातल्या कोणाला समजणार नाही. तुम्ही सहज सांगाल की गारवोचं म्हणजे गौरव करणे. तुम्हाला कोणाला विचारलं निवातोचं म्हणजे काय, तर तुम्ही लगेच सांगाल की विनम्रता किंवा विनम्रता म्हणजे निवातोचं आहे. कालेन धम्मसवनं तुम्हाला झोपेतून उठून विचारलं कोणी, तर तुम्ही लगेच सांगाल हा धम्मदेसना म्हणजे धम्मदेसना वेळोवेळी ऐकणे म्हणजे कालेन धम्मसवनं. आणि त्यासाठी म्हणून भंतेजींना सांगितलं. भंतेजी म्हणाले अरे वा साधू साधू साधू. म्हणजे एक एक शब्द सांगतोय आपण यासाठीच म्हणून की लोकांना समजावा. आणि दुसरं, भगवंतानी हे श्रुतमय प्रज्ञा तर सांगितलीच आहे. दुसरं तुम्हाला संदर्भ देतो भगवंताची याच्यासाठी पुष्टी म्हणून, की जेव्हा एक गाथा सांगितली जाते की किच्छो मनुष्यपटी लाभो, किच्छो मच्चान जीवितं, आणि त्यानंतर सांगितल्या जाते की किच्छो सद्धम्म सवनं. भगवंताचे शब्द आहे. भगवान काय म्हणाले माहिती आहे या शब्दांमध्ये? आता जरी सुखा सद्धम्म देसना म्हणाले की सद्धम्माची देसना ही सुखकर आहे असे भगवान बुद्ध म्हणाले. वेळोवेळी धम्म श्रवण केला पाहिजे हेही भगवान बुद्ध म्हणाले. आणि एका ठिकाणी सांगताना भगवान बुद्ध समजून सांगताना म्हणतात की छं सद्धम्म सवनं, सद्धम्म श्रवण करणे हे कठीण आहे. आहे की नाही कठीण? अहो कठीणच तर आहे. त्या दिवशी तुम्हाला मागे उदाहरण दिलं 2-4 लोकांचं. भगवान बुद्ध प्रवचन देत होते आणि ते माकडासारखं झाडाला हलवत होते. एक जण खाली रेषा ओढत होते, एक जण वरती पाहत होतं. ते उदाहरण सांगितलं तुम्हाला.
एक जण झोपत होतं, डुलक्यात येत होतं. तर हे भगवंतांनी म्हटलंय सद्धम्माची देसना श्रवण करणे, सद्धम्म श्रवण करणे हे सुद्धा मोठं कठीण आहे. सद्धम्माचं श्रवण करणे कठीणच आहे. आता मला सांगा, नेहमी सांगतो, आपल्या समाजातल्या कोणालाच माहित नाही का बुद्ध? कोणालाच माहित नाही का वर्षावास सुरू आहे आता? ज्या अर्थी हिंदूंना आणि हिंदूच्या इतर लोकांना माहित आहे हिंदूंपेक्षा की श्रावण महिना सुरू आहे, त्याच्यात काय काय करतात काय काय नाही हे त्यांच्याशिवाय इतरही लोकांना माहिती आहे की नाही? आपल्या लोकांना तर सर्वात जास्त माहिती इतरांच्या बाबतीमध्ये. बहिर्मुखी आपले लोक. भगवंतानं सांगितलं अंतर्मुखी बना. आपल्याला माकडाला गवसली काकडी ते 3-3 उपरी. आमच्याकडे अशी एक म्हण आहे, हे सांगतच सुटले फक्त बुद्ध लय चांगले होते, बुद्ध लय महान होते, बुद्ध फार चांगले, बुद्ध फार चांगले, त्यांचा धम्म फार चांगला, त्यांचा संघ फार चांगला, आणि असा असा त्याग असतो, असा असं दान असते, असं असं शील असते, असं असं ध्यान असते. आणि भगवान बुद्धाचा धम्म सम्राट अशोकाने स्वीकारला, भगवान बुद्धाचा धम्म आमच्या बाबासाहेबांना स्वीकारला. हे सारं सांगतील घंटाभर, 2 घंटे, 3 घंटे, जीवनभर सांगतील, पण आचरणात मात्र इकडं ऐकण्यासाठी मात्र येणार नाही. का तर माहित आहे ना आम्हाला. भगवान बुद्ध म्हणाले धम्म श्रवण केल्यावर श्रद्धा निर्माण होते. तर हे जे तुम्ही येता ही श्रद्धेचं लक्षण आहे. तुम्ही जे येता धम्म श्रवण करण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ मी असा समजत नाही कधी की तुम्हाला काहीच माहित नाही जे शिकवतो आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण तुम्हाला जी ओढ लागते इथे येण्याची, येऊन जे बसता तुम्ही आणि जे बसावं वाटते तुम्हाला, आणि प्रवचन संपल्यानंतर सुद्धा विहारातून बाहेर पाय निघत नाही, हा जो भाव तुमच्या मनात असतो हा भाव आहे धम्म श्रवण केल्यामुळे श्रद्धेचा भाव. आणि श्रद्धा ही प्रॅक्टिकली असते. श्रद्धेचं लक्षण सांगताना मिलिंद प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे मनामध्ये प्रसन्नता निर्माण होणे हे श्रद्धेचं लक्षण आहे. महत्वाकांक्षा निर्माण होणे हे श्रद्धेचं लक्षण सांगितलेलं आहे. महत्वाकांक्षा आणि प्रसन्नता. आणि इथे काय घडते? इथे 3 ते 5 पर्यंत काय घडते? प्रसन्नता आणि महत्वाकांक्षा. अजून काय सांगता, अजून काय सांगता, आज काय सांगता आणि उद्या काय सांगता. म्हणून तर गर्दी आहे ही सगळी, जी जाम गर्दी सुरू आहे इकडे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की सद्धम्माचं श्रवण प्रत्येकाकडूनच करणं होणार नाही, म्हणून तर कठीण आहे. सद्धम्माचं श्रवण करणं मोठं कठीण आहे. भगवंताच्या काळामध्ये सर्वच लोक बुद्ध विहारात जात होते असं वाटते का तुम्हाला? ज्या लोकांचं पुण्य होतं तेच लोक भगवंताकडे जात होते. बाकीचे लोक, त्यांना माहिती होतं सम्यक संबुद्ध राहतात विहारामध्ये आपल्या गावातल्या शहरातल्या, पण त्यांची इच्छा झाली नाही कधी, कारण तेवढं पुण्यच नव्हतं. पुण्य सुद्धा लागते म्हणाले भगवान बुद्ध. धम्म श्रवण करण्याची मानसिकता तयार होण्यासाठी पुण्य सुद्धा लागते. म्हणून काही काही लोक ऐकून, म्हणजे ऐकून ना ऐकल्यासारखं करतील, किंवा इकडे नाही येणार, विहारात जाणार नाहीत, धार्मिक कार्यक्रमात जाणार नाहीत, कधी कुठे धार्मिक कार्यक्रम सुरू आहे तिथे महत्त्व देणार नाही, मोबाईलमध्ये काड्या करत बसतील, याला त्याला मेसेज पाठवत बसतील, फोटो पाठवत बसतील, पण धम्मश्रवण नाही करणार. नाही का? धम्माचे मेसेज याला त्याला पाठवतील पण ध्यान करणार नाही. असे बघा तुम्ही, ध्यानावरचे मेसेज पाठवतील, ध्यान नाही करणार. बुद्ध धम्माची महानता याला त्याला फॉरवर्ड करतील पण स्वतःमध्ये आचरण करणार नाही. आणि त्यामुळे भगवंतांनी म्हटलेलं आहे की छो सद्धम्म सवनं, सद्धम्माचं श्रवण करणं कठीण आहे म्हणाले भगवान बुद्ध. कारण काय तर श्रद्धा लागते ना. आणि त्यामुळे, आणि सर्वात मोठी गोष्ट सद्धम्म सांगण्याच्या संदर्भातील भगवंतांनी सांगितलेली आहे की सब्बदानं धम्मदानं जिनाती. हे जे तुम्हाला दिल्या जाते ना भंतेजीकडून, याला काय म्हणतात? मागे मी सांगितलं बघा, ते कोणाकोणाला पैसे देणं पार्टी आभारी आहे, तिथे जे दिल्या जाते त्यांना दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे त्यांना. बिचारे तेही कामच करतात, पण प्युअर धम्माचं काम जे आहे ती धम्मदेसनाच करते, नाही का? आणि त्यामुळे याला धम्मदान म्हणतात. तर धम्मदान शब्दाचा वापर नको त्या ठिकाणी कधी केला नाही पाहिजे. धम्मदान धम्मदेसनेला म्हणतात. जेव्हा कधी भिक्खूकडून
धम्माची देसना दिल्या जाते, उपदेश दिल्या जाते, प्रवचन दिल्या जाते, जो आपल्याला प्रसन्न बनवते, महत्वाकांक्षा निर्माण करते, संयमशील बनवते, दानी बनवते, ध्यानी बनवते, सिलवान बनवते, त्याला धम्मदेसना म्हणतात. आणि त्या धम्मदेसनेलाच भगवान बुद्ध म्हणाले सब्बदानं, म्हणजे सर्व दानांना, सब्बदानं सर्व दानांना, धम्मदानं जिनाती, जिनाती म्हणजे जिंकणार, सर्व दानांना जिंकणार दान जर कोणतं असेल तर ते धम्मदान आहे. कारण अंगुलीमालासारखी माणसं धम्मदानामुळे बदलू शकतात. सम्राट अशोकासारखे राजे, बिंबिसारासारखे राजे, अजातशत्रूसारखे राजे, प्रसेनजितासारखे राजे, अंगुलीमालासारखे डाकू लोक, आम्रपालीसारख्या अहंकारी सौंदर्याचा अहंकार असणाऱ्या स्त्रिया, किंवा वेगवेगळे तरुण, यशासारखा एकुलता एक मुलगा, रठ्ठपालासारखा एकुलता एक मुलगा केवळ धम्मदानामुळे बदलू शकतो. तो आपल्यामध्ये परिवर्तन घडून आणू शकतो आणि अर्हतपदापर्यंत मजल गाठू शकतो. त्याचं मूळ जर काय असेल तर हे दिल्या जाणारं धम्मदेसनेच्या माध्यमातून धम्माचं दान आहे. म्हणून धम्मदानं सब्बदानं धम्मदानं जिनाती म्हणाले भगवान बुद्ध. सर्व दानांना जिंकणारं दान हे धम्माचं दान आहे आणि ते तुम्हाला भिक्खूकडून दिल्या जाते. याची बरोबरी कोणी करू शकत नाही म्हणाले भगवान बुद्ध. एकदा भगवान बुद्ध असेच श्रावस्तीमध्ये उपदेश करताना म्हणतात की भिक्खूंनो, विशाखा मिगार माताने जे दान दिलंय पूर्वाराम विहाराचं 27 करोड रुपये खर्च करून दिलेलं दान आहे. त्या काळामध्ये तिचा तो हार विहारात राहिला, त्याचा लिलाव लावला आणि त्यातून तिने ते भगवंताच्या मार्गदर्शनावरून भिक्खूच्या पाहिजे तसं भिक्खूंना विहार बनवलं, जिथे हजारो भिक्खू राहू शकतील, ध्यान करू शकतील. त्यानंतर त्याच श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाने 54 करोड रुपये खर्च करून जेत राजकुमाराकडून सोन्याचे पैसे जमिनीवर अंथरून ती जागा विकत घेतली. तिथे पूर्ण हवी तशी सगळ्या सुविधांनी युक्त अशी बिल्डिंग इमारत तयार केली. त्या काळामध्ये तुम्ही श्रावस्तीला जर कधी गेलात तर बघा तुम्ही, आजही ते खंडार आहेत. खूप मोठ्या परिसरामध्ये तो विहार होता. असं विहार म्हणजे एकच बिल्डिंग नव्हती अशी, तर वेगवेगळ्या बिल्डिंग होत्या. सभागृह वेगळं होतं, ध्यान कक्ष वेगवेगळे होते, भिक्खूचे ध्यान कक्ष वेगळे वेगळे होते, टॉयलेट बाथरूम वेगवेगळे होते, उपोसतागार वेगवेगळे होते. उपासकांसाठी येण्यासाठी, त्यांना उपोसताचं पालन करण्यासाठी ध्यान कक्ष वेगवेगळा होता. भगवंताची कुटी वेगळी वेगळी होती. भिक्खूंच्या कुट्या, अग्रश्रावकांच्या कुट्या वेगवेगळ्या होत्या. संक्रमण करण्याच्या ठिकाण वेगवेगळं होतं. माहिती आहे तुम्हाला? खूप मोठं ते त्या जागेमध्ये अनाथ पिंडकाने ते दान दिलं होतं. तर भगवान सांगत होते की भिक्खू संघाला, भगवंताला जे औषधी दान दिल्या जाते, जे चिवर दान दिल्या जाते, जे परिष्कार म्हणजे वस्तूंचं दान दिल्या जाते, फळांचं दान दिल्या जाते, विहारांचं दान दिल्या जाते, हे सर्व दान भिक्खूंनो कमी किमतीचे आहेत. त्याच्या पुढे कशाच्या? धम्मदानाच्या. भगवान बुद्धांनी तिथे कंपेअर केलेलं आहे, तुलना केलेली आहे की हे दान जरी श्रेष्ठ असले, आता भिक्खू संघाला भगवंताला त्या काळामध्ये 54 करोड रुपये 27 करोड रुपये खर्च करून जर विहार बांधून दान दिलं असेल, पाणी सोडलं अनाथ पिंडकाने. आता ती पद्धती आपले लोक अवलंबत नाहीत, परिस्थिती बदलल्यामुळे. खरं तर विहार जे आहेत भिक्खू संघाला दान देण्याची परंपरा आहे. तर मग भगवंताने एका ठिकाणी श्रावस्तीमध्ये सांगितलं आहे की या सगळ्या दानांमध्ये श्रेष्ठ दान धम्माचं दान आहे. याचा अर्थ असा नाही सांगितला की ते दान देऊ नये म्हणून, पण तुलना करताना भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून धम्मदानं सब्बदानं धम्मदानं जिनाती असं म्हटलेलं आहे. आणि धम्मदेसना श्रवण करताना, श्रवण केल्यावर जे साधू साधू म्हणतात ना, त्याचा एक संदर्भ आलेला आहे. भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते. शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. श्रावस्तीमध्ये प्रसेनजित राजा होता आणि एक जोडपं होतं. असं नवीन लग्न झालं. मुलगी पण धार्मिक होती आणि मुलगा पण धार्मिक होता. आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं त्याने. पण लग्न केल्यानंतर त्याचं मन काही वैवाहिक जीवनामध्ये रमलं नाही. त्यानं पत्नीला माफी मागितली आणि सांगितलं की बा, मी भगवंताकडे चाललो, मला भिक्खू बनायचं आहे.
अशा काही केसेस घडल्या भगवंताच्या काळामध्ये, आताही घडल्या पाहिजे अशा केसेस. घडत नाहीत अशा केसेस. आले पाहिजे लोक इकडे. हो, नुसताच भारत बौद्धमय कसा होईल? असा उंटावरून शेळ्या हाकल्यावर भारत बुद्धमय होईल का? दुसऱ्याच्या भरोशावर भारत बुद्धमय होईल का? आपल्याला योगदान द्यावं लागेल त्यासाठी. तर मग तो तरुण गेला भगवंताकडे आणि दीक्षित झाला, भिक्खू बनला. तर तो फार पुण्यवान होता. तो जो मुलगा होता, तरुण होता, अत्यंत पुण्यवान होता. मग एक दिवस काय झालं, विहारात राहत होता तो आणि अर्हत झाला तो मुलगा. एक दिवस राजा प्रसेनजिताला एका व्यक्तीने नीलकमलाचं पुष्पगुच्छ भेट दिला. नीलकमल. तर त्या मुलाची जी बायको होती, तरुण मुलगी होती. आता त्या काळातल्या प्रथा वेगवेगळ्या होत्या, आताच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत. त्या काळामध्ये एखाद्या तरुणीचा असं काही प्रॉब्लेम झाला क्रिएट, तर तिला, राजाला जर ती पसंत पडली तर राजा आपल्या अंतपुरामध्ये तिला दाखल करून घ्यायचा. तेव्हाची प्रथा होती. राजा असायचा. तर ती मुलगी राजाला आवडली. अत्यंत सुंदर होती, सिलवान होती, संयमी होती. तर राजाला आवडली. राजाने एक दिवस पाहिलं असं नगर प्रदक्षिणा करत असताना, आणि राजाने पाहिल्यानंतर सैनिकांना सांगितलं की त्या मुलीला आपल्या अंतपुरामध्ये घेऊन या आणि राजवाड्यामध्ये ठेवून द्या. मग तसं झालं. तर ज्या दिवशी एका व्यक्तीने नीलकमल पुष्पाचा पुष्पगुच्छ राजाला भेट दिला, प्रसेनजित राजाला, तर राजाला तो फार आवडला. आणि मग अंतपुरामध्ये ज्या काही स्त्रिया होत्या, युवती असायच्या, तरुणी असायच्या, सौंदर्यवती असायच्या, तर राजानं तो पुष्पगुच्छ घेतला, ज्याला खूप मोठे फुलं होते. आणि त्या अंतपुरामध्ये राजा पोहोचला आणि सगळ्या युवतींना, सगळ्या तरुणींना बोलवलं आणि राजाने त्या पुष्पगुच्छातलं एक एक नीलकमल त्या तरुणींना देऊ केला. त्याच्यामध्ये ही एक मुलगी होती की जिचा पती भिक्खू बनला होता. हिने सुद्धा त्या कमलपुष्प एकदम सुगंधित असतो, नीलकमल सुगंधित असतो, त्याचा एक वेगळा सुगंध असतो. आणि मग त्या युवतीने, तिचा नंबर जेव्हा आला तेव्हा तिने दोन्ही हात समोर करून प्रसन्न चित्ताने ते राजाकडून ते कमलपुष्प, नीलकमल घेतलं, स्वीकारलं. पण घेतल्याबरोबर हातात घेईपर्यंत प्रसन्न होती आणि हातात घेतल्याबरोबर ती रडायला लागली. आणि रडायला लागली तर मग राजाने पाहिलं, ते आत्ताच तर प्रसन्न होती, प्रसन्न चित्ताने घेत होती नीलकमल, आणि घेऊन झाल्यानंतर रडते आहेस, काय कारण आहे? तर तिने सांगितलं, महाराज, मी यामुळे रडते आहे की माझे जे पतिराज होते ते अत्यंत सुमधुर त्यांची वाणी होती आणि सौम्यपणाने ते बोलत होते. संयमशील त्यांची वाणी होती, संयमाने बोलत असायचे. आणि ते पुण्यवान असल्यामुळे, अत्यंत श्रद्धावान असल्यामुळे भगवंताची देसना ऐकल्यानंतर ते मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा भगवान बुद्ध असं काही सांगायचे तर ते हळूच साधू 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 असं म्हणत राहायचे. तर त्यामुळे की काय, तर त्यांच्या शरीराचा सुगंध येत होता. भगवंताने सांगितलंय की मी मागे आत्ता बोललो बघा, काल परवाला काहीतरी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्राप्त होतात कर्मानुसारच प्राप्त होतात आपल्याला. तर मग म्हणून मला त्यांची आठवण झाली. या नीलकमलाचा सुगंध जेव्हा मला आता भेटला तेव्हा मला माझ्या त्या पतीची आठवण झाली. म्हणून सर्वप्रथम मला वाटलं की माझे पती मला भेटले त्या कमलपुष्पाकडे पाहून, म्हणून मी प्रसन्न झाले. आणि जेव्हा माझ्या हातामध्ये कमलपुष्प पडलं तेव्हा मी यामुळे रडले की आता ते माझ्याजवळ नाही आहे. मग राजाला आश्चर्यच वाटलं की बाईचा पती एवढा पॉवरफुल आहे, भिक्खू झालेला. तर राजाने मग दुसऱ्या दिवशी विहारात गेला राजा, भगवंताला वंदन केलं आणि भगवंताला वंदन करून भगवान भिक्खू संघासह उद्याचं भोजन आमचं स्वीकारावं. तर मग भगवंतानं मौन राहून स्वीकृत केलं भोजन. दुसऱ्या दिवशी भगवान भिक्खू संघासह प्रसेनजित राजाच्या राजवाड्यामध्ये भोजनासाठी दाखल झाले. मग त्याच्यामध्ये त्या मुलीचा पती असलेला भिक्खू पण होता, पण जो अर्हत झालेला होता. मग भोजन वगैरे आटोपलं भगवंताचं, भिक्खू संघाचं, आणि तिला विचारलं की यातले कोण तुझे पती होते. तिने सांगितलं बोट करून की हे पती होते. मग भगवंताला सांगितलं की भगवान,
या एका भिक्खूला दानानुमोदन करण्यासाठी थांबवावं, बाकी सगळ्या भिक्खूंना विहारामध्ये जाण्याची अनुमती द्यावी. मग गेले सारे भिक्खू, राहिला तो एकटा दानानुमोदन करण्यासाठी. मग त्या दानानुमोदन म्हणजे तुम्हाला जी काही भोजन दानानंतर सील दिल्या जाते आणि छोटीशी धम्मदेसना दिल्या जाते, त्याला दानानुमोदन. भगवान बुद्ध म्हणाले की भोजन ग्रहण केल्यानंतर दानानुमोदन झालं पाहिजे. भिक्खूंनो, जे मायबाप दानदाते असतात, जे तुम्हाला भोजनदान श्रद्धेने देतात, त्यांना तुम्ही आशीर्वचन दिलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे, शुभाशीष दिले पाहिजे, त्यांच्याप्रती सद्भावना मंगलमैत्री केली पाहिजे, त्यांच्या परिवारासाठी त्यांना थोडासा उपदेश दिला पाहिजे. तर मग त्यानं उपदेश देताना असं म्हणतात की त्या संपूर्ण राज दरबारामध्ये सुगंध दरवळत होता त्याच्या वाणीमुळे, त्या उपदेशामुळे. मग राजा पण चकित झाला. राजा चकित झाला आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी सायंकाळी राजा विहारामध्ये भगवंताकडे गेला. भगवंताकडे गेल्यानंतर वंदन वगैरे केल्यानंतर भगवंताला विचारलं, भगवान, जो भिक्खू राज दरबारामध्ये राज निवासामध्ये थांबला होता, ज्याने आम्हाला दानानुमोदन केलं, धम्मदेसना दिली, तो धम्मदेसना देत असताना सगळ्या राज दरबारात सुगंध दरवळत होता, याचं काय कारण आहे? तर असं भगवंताने सांगितलं आहे. म्हणतात, भगवान म्हणतात, पूर्वी त्यानं असंख्य वेळा त्याला धम्मदेसना श्रवण करण्याची गोडी होती. तो अत्यंत श्रद्धावान होता आणि जेव्हा जेव्हा धम्मदेसना ऐकत असे, तो मुदित चित्ताने, प्रसन्न चित्ताने, अतिशय आनंदित होऊन बुद्धाची वाणी, भिक्खूची वाणी ऐकून तो साधू 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 प्रसन्न चित्ताने म्हणत होता. काया वाचा मनावर त्याचा रोमांच खडे होत होते जेव्हा तो असे धम्माचा शब्द ऐकत होता. आणि त्या पुण्यकर्मामुळे महाराज त्याला हे प्राप्त झालेलं आहे. मग ते भगवंताकडून सांगितलं गेलं की मग ते त्याच्यावर काय शंका नाही, डाऊट नसायचा, कारण भगवंताने सांगितलं की पूर्वीचं जे पुण्यकर्म आहे त्याचा हा परिणाम आहे. तर साधू 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 जे आपण म्हणतो, तर आपण साधुकार दिला पाहिजे. जेव्हा जेव्हा वाटते आपल्याला की बुद्धाची वाणी ही अत्यंत अनमोल आहे, ही आपल्याला प्रसन्न करणारी आहे, आपलं दुःख मुक्त करणारी आहे, तेव्हा तेव्हा अंतर्मनातून ते शब्द निघाले पाहिजे आपल्या साधुकाराचे. म्हणून हा एक संदर्भ तुम्हाला दिला की धम्मदेसनेच्या अंती जेव्हा आपण साधू साधू म्हणत असतो. शेवटचा एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. रठ्ठपाल माहीत असेल तुम्हाला. बुद्धाची वाणी ही खरोखर एवढी प्रभावी होती की आम्हाला पण वाटते, तुम्हाला पण वाटायला पाहिजे किंवा वाटत असेल की आपण भगवंताच्या काळामध्ये असायला पाहिजे होतं. काय ते वातावरण असेल, आपण मी कल्पना करत असतो भगवंताच्या बाबतीमध्ये. काय ते वातावरण असेल बघा तुम्ही. आता तुम्ही एवढ्या प्रसन्न चित्तानं माझ्यासारख्या एखाद्या छोट्या भिक्खूचं, कमी विद्वान असलेल्या, कमी सिलवान असलेल्या भिक्खूचा उपदेश तुम्ही एवढ्या प्रसन्न चित्ताने श्रवण करता, एवढे आनंदित होता तुम्ही तुमचे चेहरे जेव्हा पाहतो आहे, तेव्हा मी विचार करतो की काय भगवंताची वाणी असेल पॉवरफुल. काय लोक स्तब्ध बसलेले असतील. राजे लोक येऊन बसायचे हो रोजच्या रोज. श्रेष्ठी लोक, सावकार लोक, श्रीमंत लोक, ज्यांच्याकडे 40 करोड रुपये ते श्रेष्ठी, आणि ज्यांच्याकडे 80 करोड रुपयाची धन दौलत असायची ते महाश्रेष्ठी, रोज यायचे महाश्रेष्ठी उपदेश ऐकण्यासाठी. गणिका यायच्या, राण्या यायच्या, प्रधान लोक यायचे, सर्व लोक यायचे, परिव्राजक यायचे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि भगवंताची वाणी ऐकून तृप्त व्हायचे लोक. मी कल्पना करतो की गड्या खरंच आपण तेव्हा जर असतो किंवा भविष्यात कधी आपलं पुण्यकर्म फळाला आलं आणि जेव्हा कधी बुद्ध उत्पन्न होतील तेव्हा जर आपल्याला जन्म मिळाला तर आपण स्वतःला धन्य समजू शकतो. कारण ती बुद्धाची वाणी ऐकून, कारण असं आहे, साधू 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 पुण्यकर्म खरंच फळाला आलं पाहिजे. आम्हाला मनातून असं वाटते आणि तुम्हालाही वाटावं असं. कारण भगवान बुद्ध जेव्हा असतात ना तेव्हा बहुतेक लोक पुण्यवान असतात. हे जे आपण ऐकतो ना की भगवंताची वाणी ऐकल्या ऐकल्या श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले, अरहत झाले, हे जे आपण ऐकतो ना, हे असे लोक का होत असतील? तर बुद्ध जेव्हा जन्माला येतात या धर्तीवरचे असे म्हणतात की बहुतेक जीव पुण्यवान असतात. तो नालागिरी हत्ती किती पुण्यवान असेल, ते वानर किती पुण्यवान असेल भगवंताला मध देणारे, नाही का? तो कंटक घोडा किती पुण्यवान असेल सिद्धार्थ गौतमाला सोडणारा. असे कितीतरी प्राणी असतील
माणसं असतील, पशुपक्षी असतील की भगवंताच्या समोर आले किंवा ज्यांना भगवंताचं दर्शन झालं किंवा भगवंत त्यांच्याशी बोलले असतील, ते काय वातावरण असेल, ते अतिशय एकदम मनाला प्रफुल्लित करते. ते कल्पना केल्यानंतर विषय निघाला म्हणून सांगतो मी तुम्हाला. भगवंताचा धम्म खरंच महान आहे. सारीपुत्त बघा, विद्वान होते. भिक्खू बनण्याच्या पूर्वी त्यांना एवढं ज्ञान होतं की असं म्हटलं गेलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये की एक कल्पभर जरी पाऊस पडला, म्हणजे हजारो वर्ष, लाखो वर्ष जरी पाऊस पडला या धरतीवर, तर एका क्षणात त्याचे थेंब किती होते हे मोजू शकतील एवढे ज्ञान त्यांना अवगत होतं म्हणतात. किती पॉवरफुल असतील विचार करा. पाहता क्षणी भगवान बुद्ध म्हणाले की भिक्खूंनो, हे माझे 2 पुत्र येत आहेत, सारीपुत्त आणि महामोगल्या. किती पुण्य असेल हो त्या लोकांचं. काय ते उद्गार, गौरव उद्गार आहेत नाही भगवंताकडून. अंगावर असे काटे येतात अशा घटना किंवा अशा लोकांचं जेव्हा स्मरण होते. खरंच महान पुण्यवान ते लोक होते. जेव्हा दुरून येत होते, भगवान म्हणाले की भिक्खूंनो, हे माझे 2 पुत्र येत आहेत. धम्मामध्ये, भिक्खू संघामध्ये ते आग्रश्रावक होतील, सारीपुत्त आणि महामोगलाय. तर अगोदरच विद्वान ज्ञानी होते ते. परंतु भगवान म्हणतात की धम्म देसनेचा पावर एवढा आहे, बुद्धाची वाणी श्रवण करण्याचा पावर एवढा आहे की अश्वजिताकडून जेव्हा त्यांनी उपदेश ऐकला तेव्हाच ते श्रोतापन्न झाले. बघा, भगवंताच्या एका पुत्राकडून धम्माचा उपदेश श्रवण केल्या ते श्रोतापन्न झाले होते. आणि श्रोतापन्न झाल्यामुळे ऑटोमॅटिकली जसं लोहचुंबक लोखंडाला कॅच करते, त्याच्याकडे आकर्षित होते, तसे लोक बुद्धामधला एक जरी गुण आपल्यात विकसित झाला, धम्मातील एक जरी गुण आपल्यामध्ये अशी ठिणगी जरी पडली आणि आपल्यामध्ये आपण जर श्रद्धा विकसित करत राहिलो, तर ऑटोमॅटिकली आपण निर्वाण पदाकडे वाटचाल करत असतो, बोधिसत्व अवस्थेकडे वाटचाल करत असतो, बुद्धत्वाकडे वाटचाल करत असतो. आणि तसंच सारीपुत्ताचं झालेलं होतं म्हणतात भगवान बुद्ध. केवळ धम्म श्रवण केल्यामुळे, धम्माचा उपदेश ऐकल्यामुळे त्यांना 16 प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं होतं बौद्ध साहित्यात. नंतर विस्ताराने मी सांगेल. ते सारीपुत्त असे होते की ज्यांना 16 प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं भगवंताचे. म्हणून तर आग्रश्रावक होते. 80 आग्रश्रावक सांगितलेले आहेत. 80 आग्रश्रावक भिक्खू भगवंताच्या तोडीचं. जेव्हा एखादा विषय सुरू असायचा तर भगवंताचं शरीर थकलेलं होतं 80 वर्षाचं, तर त्याच विषयाला जशास तसं पुढे नेण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी भगवान बुद्ध कधी कधी सारीपुत्ताला, महामंगलांना सांगत असत की हे सारीपुत्त, आता पुढे आपण देसना द्यावी. आणि त्या विषयाला जशास तसं सारीपुत्त कंटिन्यू करायचे. काय ते ज्ञान असेल बघा तुम्ही. आणि म्हणून धम्मदेसनेचा मोठा प्रभाव असतो माणसं बदलवण्यासाठी, आपलं मन, आपल्या चित्ताची अवस्था बदलवण्यासाठी. आणि त्यामुळे ही धम्मदेसना मोठी पॉवरफुल असते. रठ्ठपालाच्या बद्दल मी तुम्हाला आता जे म्हणालो, एवढी मजेशीर आणि एवढी मार्मिक कथा आहे रठ्ठपालाची. शॉर्टमध्ये मी तुम्हाला सरते शेवटी सांगेल. भगवंताच्या काळात कुरु प्रदेशामध्ये तुल्लकोठीत नावाचं गाव होतं. आणि तिथे राष्ट्रपाल नावाचा एका सावकाराच्या घरी, सावकाराच्या श्रेष्ठीच्या घरी जन्मलेला एकुलता एक मुलगा होता. मायबापाने त्याचं लग्न लावलं. 1-2 बायका करून दिल्या त्या काळातल्या प्रथेनुसार. आणि मग भगवान बुद्ध चारिका करत करत त्या थुल्लकोठीत ग्रामामध्ये, गावामध्ये दाखल झाले भिक्खू संघासह. मोठी पर्वणी असायची जेव्हा भगवान बुद्ध चालून एखाद्या गावामध्ये, शहरामध्ये, नगरात यायचे. जशी आम्रपाली खुश झाली होती, वैशालीला भगवान पोहोचले होते तेव्हा लिच्छवी राजे खुश झाले होते, तसं मग त्या गावातले सर्व लोक खुश झाले भगवान बुद्ध आले ऐकून. भगवान बुद्ध गावाच्या बाहेर थांबायचे. तेव्हा अगोदर व्यवस्था नव्हती ना, मग गावाच्या बाहेर थांबायचे. लोकांना जेव्हा समजलं तेव्हा लोक जायचे आणि मग भगवंताला म्हणजे दान द्यायचे, एखादं वन वगैरे, काय विहार वगैरे. नंतर मग तिथे भिक्खू संघ राहायचा. तर भगवान बुद्ध थांबलेले ऐकलं गावातल्या लोकांनी. आणि सगळे गावातले लोक ज्यांच्यामध्ये श्रद्धा विकसित झाली तर ते भगवंताकडे गेले. जाऊन भगवंताला वंदन केलं, प्रदक्षिणा घातली, कुशलक्षमी विचारलं, तब्येत वगैरे बरी आहे का, असं तसं. आणि बसले लोक. भगवंताने उपदेश केला. आणि उपदेश केल्यानंतर सगळे लोक मग घराकडे जाण्यासाठी निघाले. त्याच्यात राष्ट्रपाल पण होता, तरुण होता, लग्न झालेलं होतं आणि महाश्रेष्ठीचा मुलगा आणि एकुलता एक मुलगा.
सर्वजण जाण्यासाठी निघाले, अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले, राष्ट्रपालाच्या मनात मात्र कानामध्ये बुद्धाची वाणी अशी घुमत होती. बुद्धाने वैराग्याची गोष्ट केली होती, बुद्धाने त्यागाची गोष्ट केली होती, बुद्धाने अर्हत पदाची गोष्ट केली होती, श्रोतापन्न सकृतागामी अनागामी पदाची गोष्ट केली होती, दुःखमुक्तीची गोष्ट केली होती धम्मदेशनेच्या माध्यमातून. याचं चित्त प्रफुल्लित होत होतं आणि याच्या मनामध्ये वैराग्य भाव उत्पन्न होत होता की अरे हे गृहस्थी जीवन काय कामाचं नाही, आपण भिक्खूच बनलो पाहिजे. भिक्खू बनलो तर लवकरात लवकर आपल्याला लाभ होईल, जास्त लाभ होईल. हे घरगुती जीवन काही कामाचं नाही. अर्ध्या रस्त्यातून याचं मन वळलं आणि भगवंताकडे एकटाच परत आला. गावच्या लोकांना सांगितलं की मी जरा जाऊन येतो, पुन्हा एक काम विचारायचं भगवंताकडे, आणि आलं हे परत. भगवंताला समोर बसलं. आता भगवंता दिव्य दृष्टीवाले भगवान बुद्धांकडे त्याने सांगितलं, भगवान आपला उपदेश ऐकून मी अंधारातून प्रकाशात आलो आणि माझी इच्छा आहे आता की मी पण भिक्खू बनावं. आता भगवंताने तेव्हा विनय पिटकामध्ये विनय काढलेली आहे. लग्न झालं असेल कोण्या पोराचं तर बायकोची परवानगी लागते. असे तर लय लोक येतील वैतागू मग सारेच्या सारे वैतागलेले, घोड्यावर बसले, फक्त लग्नाच्याच दिवशी वर आतीत. त्यांना वाटले असंच असतं की काय, असंच असतं की काय. नंतर समजते मग काय गोष्टी आहेत ते. म्हणून हे म्हणे बाग ग्रहस्थ राहून काही लाभ होणार नाही भगवान. तर मग हे आलं असं. आत्ता काही लोक जे येतात सध्या वर्तमानात मी तुम्हाला सांगतो, काही तर ते लय परेशान असतात. लग्न करून येतात. आपण म्हणजे हिनवत नाही म्हणजे किंवा टोकत नाही, सांगतो जसं परेशानी असतात लोकांच्या, गृहस्थी लोकांच्या परेशानी आहे. मागे तुम्हाला मी ती एक कथा सांगितली. पोरग झाल्यावर येतो, लग्न झाल्यावर येतो, लेकरू झाल्यावर येतो, नातू झाल्यावर येतो. तर किती काही केलं, हा काय भगवंताचा काळ नाही की भगवंतासमोर जाऊन बसायला, कर्मस्थान घ्यायला. आणि भगवंताने सांगितलं कर्मस्थान घ्या, माझी मंगल मैत्री आणि व्हा अर्हत. आता नाही होऊ शकत ना. एक तर विहार गावात आहेत, आता ध्यानाची सुविधा बाहेर नाही कुठं, आणि जी आहे तर तिथं पण तर लोक असतात. एकांतवास नाही आहे, आणि एकांतवास आता सध्या करू शकत नाही. सध्याचं वातावरण असं बिघडलेलं वातावरण आहे, लोकांचा भरोसा नाही कोणाचा काही. तर म्हणून मी सगळ्या लोकांना सांगतो, समाज मायबापाला, की जर भंतेजी बनायचंच आहे तर बाशिंग बांधायच्या अगोदरच बनाव. वैतागून बनण्यात काही अर्थ नाही. कारण एक तर तिकडे वैतागच आहे, आणि तेवढ्या पुरतं वैताग आल्यावर वाटते की हे बरं नाही, तिकडचं बरं आहे. आणि इकडं आल्यावर इकडचे प्रतिबंध जेव्हा लक्षात येतात की अर इकडे बरं नाही, तेव्हा मग घर का ना घाटका अशी परिस्थिती होते आणि फसगत होते माणसाची. आता पुन्हा घरी जावं तर लोक म्हणतात अरे पहा ते असं आहे. म्हणून मी समाजाला सांगतो, बा तुमचा चांगला मुलगा कोणी असेल किंवा मुलांनाही सांगतो, तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असाल, MBBS मेडिकलचं शिक्षण घेत असाल तर तुमच्या मनात श्रद्धा जागावी की भिक्खू बनून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करावा. भिक्खू बनून बुद्ध धम्माचा प्रचार करणं हे मोठं प्रभावी आहे. भिक्खू बनून भिक्खूचा प्रभाव असतो, हे तुम्ही अनुभवत आहात. भिक्खूचा एक विशिष्ट प्रकारचा प्रभाव असतो, कारण त्यांच्याबरोबर त्यांचा त्याग, त्यांचं वैराग्य, त्यांचं शील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या प्रभावित करत असतात, बाकी काही नाही. आणि त्यामुळे भिक्खू आत्ताच्या काळामध्ये ज्यांना कुणाला बनायचं आहे त्यांनी मात्र लग्न गाठ बांधण्याच्या अगोदरच बनावं. नंतर बनून पाहतो, हे बनून पाहण्यासाठीचा काही विषय नाही आहे इकडे. तर रक्तपालाच्या बाबतीमध्ये जे होतं त्याच्या उलट झालं होतं. कारण रक्तपालामध्ये वैराग्य निर्माण झालं होतं ते कायमस्वरूपीसाठी. आणि तो परत आला आणि त्यानं भगवंताला सांगितलं. भगवान म्हणाले की बघा आमचा नियम आहे, अटी आहेत, शर्ती आहेत, कोणालाही दीक्षा देता येत नाही. भिक्खू म्हणून लंगड्यांची दीक्षा होत नाही, आंधळं असेल त्यांची दीक्षा होत नाही, बहिऱ्या लोकांची दीक्षा होत नाही. पूर्ण पुरुष जे असतील, सांगतो तुम्हाला जगजाहीरपणे, त्यांचीच दीक्षा होते आणि त्यांचीच दीक्षा झाली पाहिजे यासाठीची तरतूद विनय पिटकात भगवंतांनी केलेली आहे. ज्यांच्यावर कोर्ट केसेस आहेत, खटला दाखल आहे, त्यांची दीक्षा होत नाही, त्यांनी दीक्षा घेऊन संघाचा, बुद्धाचा, धम्माचा अपमान करू नये.
हे बुद्धांनी सांगितलं, करुणानंद भंतेजी सांगत नाही. हे जे कोणी ऐकत असतील तर त्यांनाही सांगतोय मी. आता सध्याचं जे वातावरण आहे मोठं भयानक वातावरण आहे. एक तर अगोदरच आपलं सगळं काही फाटलेलं आहे, त्याच्यात अजून असे कोणी प्रॉब्लेम करणारे, प्रॉब्लेम क्रिएट करणारे, नासवणारे येतील तर जास्तच फाटून जाईल, पुन्हा जैसे थे. म्हणून सांगतोय, म्हणून मी मगाशी म्हणालो हिनवत नाही, आपण टीका करत नाही, पण बुद्ध धम्म जिवंत राहिला पाहिजे, टिकला पाहिजे. आणि टिकेल तेव्हा तो त्यागावर आणि शीलावर आणि संयमावर टिकून राहील बुद्ध धम्म. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर टिकून राहू शकत नाही. बुद्ध धम्माचा तो पाया आहे. म्हणून रठ्ठपालाला विचारलं गेलं की बायकोची परवानगी आहे का, मायबापाची परवानगी आहे का, आणि त्याने सांगितलं भगवान त्यांची तर परवानगी नाही. मग भगवान म्हणाले दीक्षा देता येणार नाही. तर त्याला वाईट वाटलं, ते गेलं घरी, नाराज झालं बिचारा. आणि घरी गेल्यावर त्याने लावला तगादा मायबापाकडे आणि बायकोकडे, मला दीक्षा घ्यायची, मला दीक्षा घ्यायची. मायबाप म्हणे बापा आता आम्ही जिवंत आहो, आम्ही मेल्यावरही तुझ्यातलं प्रेम संपू शकत नाही, जिवंत असताना कसं तुला अलग करावं आम्ही आमच्या. लय मोठा त्याग असतो त्या मायबापाचा की ज्यांचे मुलं खरोखर शीलवान गुणवान त्यागी असतात, भिक्खू असतात. तर मग बायकाचं कशा देतील हो परमिशन. तरुण बायका, श्रीमंत घरच्या बायका, हे धन दौलतवालं, याचे मायबाप चांगले श्रीमंत, ते म्हणाले की शक्यच नाही. तो शक्यच नाही म्हणाल्यावर याच्या मनात श्रद्धा निर्माण झाली होती, वैराग्य निर्माण झालं होतं. तर यानं अन्न पाणी सोडून दिलं, अन्न पाणी सोडून दिलं यानं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले, आणि 7वा दिवस गेला. हे कोणाच्यानं म्हणायला तयारच नाही, मानायला तयारच नाही, भाकर खायला तयारच नाही, हा जेवण करायला. दारातल्या गरम रेतीवर, त्या मातीवर हे झोपलं. मी मरेल म्हणे पण उठणार नाही मी जोपर्यंत मला परवानगी देत नाही. बापा आम्ही पाहतो समाजामध्ये आता पोरग म्हणते मला मोबाईल जर घेऊन दिला नाही तर मी जेवणच करत नाही. आणि ते बिचारे माय बाप, बिघडलं तर बिघडलं, मनातून वाटत असेल तर बात देतो घेऊन, देते घेऊन. पोरग म्हणते मला गाडी जर घेऊन दिली नाही तर मी पळून जातो कुठेतरी. माय बापाला वाटते बापा पळून जाईल का काय, देऊन दे गाडी. पोरग म्हणते मला सहलीला जायचं कुठेतरी, पोरांसोबत मित्रांबरोबर, पोरगी म्हणते मैत्रिणींबरोबर जायचं कुठेतरी. प्रथम दर्शनी नको जाऊ ना बाबू, नको जाऊ ना बायली म्हणते, आणि पुन्हा ते रडते पडते आणि म्हणते बा नको मी भाकरच खात नाही, देते पैसे, जाते कुठे पण. तर हे जे आहे हे लय सोपं आहे असं करणं. हे अवघड होतं रठ्ठपालाचं. रठ्ठपालाचा अट्टहास जो होता तो निराळाच होता, विशेष होता, वेगळा होता, तो दुःखमुक्तीसाठी होता. आणि म्हणून त्याने तशा प्रकारचा तगादा लावला होता. मायबाप परेशान झाले, मित्रांना सांगितलं मायबापाने तुम्ही तरी याला रंजवा. रंजवणं समजतं ना, हुशार आहे तुम्ही फार. तर पोर आले, मित्र आले, मित्रांनी पण रंजवण्याचा प्रयत्न केला की बाबू सोडून दे ना, काय बनतो भंतेजी, एवढी मोठी धन दौलत आहे, तू एकुलता एक आहे, बायका तरुण, तू तरुण, उपभोग घे या जीवनाचा, काय पडलंय ते संन्यासी होण्यामध्ये, भिक्खू बनण्यामध्ये. तो म्हणाला की नाही, मी माझ्या वचनावर ठाम आहे, मी मेलो तरी बेहतर, परंतु माझा हा जे अधिष्ठान केलाय मी ते सोडणार नाही. मग ते मित्र त्याचे जे होते मायबापाकडे गेले आणि त्यांना सांगितले की पहा, ते म्हणते मी मेलो तर मेलो, पण दीक्षा देण्याची परवानगी दिल्याशिवाय उठत नाही. तुम्ही काय करा, त्याला परवानगी द्या, दुसरा पर्याय नाही. कारण जर परवानगी दिली भिक्खू राहिला तर जिवंत तरी राहील ना. तुम्ही परवानगी नाकारली तर हे अजून किती दिवस उपाशी राहील आणि किती दिवसानं मरेल हे काही सांगता येत नाही. तर मग मायबापाला वाटलं खरंच आहे गड्या, भिक्षू झाला तर दिसेल तरी, भेटायला तरी येईल ना कधी ना कधी. असं थोडी आहे की भगवंताने असं काही सांगितलं नाही की मायबापाला भेटू नये वगैरे, असं नाही सांगितलं. आपल्या लोकांमध्ये लय संभ्रम आहेत या बाबतीमध्ये. पण माय बाप या बाबतीमध्ये भिक्खूला खरं तर विनय पिटकामध्ये असाही विनय सांगितला आहे
की घरचे कोणी भाऊ बहीण कोणी नसतील मायबापाला पोषण करणारे, पालन पोषण करणारे. एक तुमचा शंका जी आहे ती दूर करतोय आता, हे चाललंय म्हणून या विषयातून. काही लोकांना आपल्याला संन्यासासोबत तुलना करतात भिक्खूची. भिक्खू संन्यासी नाही आहे, भिक्खू भिक्खूच आहे. संन्यासी जे आहे ना इतर धर्माचे, तर त्यांच्याशी तुलना भिक्खूशी नाही आहे. भिक्खू भिक्खू आहे. आणि भिक्खूला मायबापाच्या संदर्भात असा नियम सांगितला भगवंताने की जर मायबापाचं पालन पोषण करण्यासाठी कोणी नाही तर भिक्खू राहून देखील तुम्ही मायबापांचं पालन पोषण, माय आणि बाप, पुन्हा ऐका, आई आणि वडील यांचं पालन पोषण भिक्खू असताना देखील करू शकता. आणि पालन पोषण म्हणजे काय, तर भाकरीचाच विषय असते. तर भगवंताने सांगितलं की भिक्षा पात्रामध्ये तुम्हाला जे अन्न मिळेल, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तेच लोक पात्र आहेत भिक्खूच्या भिक्षा पात्रातलं अन्न खाण्यासाठी की ज्यांनी त्यांना जन्म दिलेला असतो. आई वडिलांना भिक्खूला वाढलेल्या भिक्षा पात्रातलं अन्न खाण्याची मुभा दिलेली आहे आणि त्या मायबापाची पूर्ण सेवा करण्याची मुभा दिलेली आहे, परवानगी दिली आहे. सारीपुत्ताचं याच्यासाठीचं एक उदाहरण आहे. बऱ्याच भिक्खूंचे याच्यासाठीचे उदाहरणं आहेत. जर घरी कोणीच नाही आहे आणि मायबाप असेच जाणार असतील तर त्यांची सेवा करावी म्हणून. तर मग याला परवानगी दिली एका अटीवर की घे दीक्षा, परंतु आम्हाला भेटायला आला पाहिजे. सुख दुःखामध्ये मरताना, मरण्याच्या अगोदर. तर तो म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, येईल मी. आणि गेला धावत पळत भगवंताकडे घरच्यांना घेऊन. भगवान हे पहा, परवानगी भेटली, बायकोची परवानगी भेटली, मायची परवानगी, बापाची परवानगी भेटली. आणि त्यानंतर मग दीक्षा झाली. 2-3 आठवड्यानं भगवान बुद्ध त्याला घेऊन श्रावस्तीला गेले. मग श्रावस्तीला गेले तर यानं धम्माचा अभ्यास केला, संयमाने राहिला, शीलाने राहिला, त्यागाने राहिला, ध्यान केलं. ध्यान करून मग अर्हत बनला लवकरच. अर्हत बनल्यानंतर मायबापाला वचन दिलं होतं ना, कोणतं, भेटायला येण्यासाठी. मग भगवंताकडे गेला, भगवंताला वंदन केलं, भगवंताला सांगितलं की भगवान असं असं आहे, मायबापाचा मी वचन दिलं होतं, तर आता जाऊ शकतो का. भगवंतानं आपल्या दिव्य दृष्टीने त्याला स्कॅन केलं. स्कॅन करायचं ना भगवान बुद्ध, हे काय करू शकते पुढे. तर भगवंताने ओळखलं की हे आता जाऊ शकत नाही. अर्हत झाल्यावर घरी काय जाईल, म्हणजे घरी काय राहील, रमेल काय संसारामध्ये. संसारात रमण्याचे जे कारण होते ते अर्हत बनण्याच्या पूर्वीचे असतात. अर्हत बनल्यावर संसारात रमण्याचा काही विशेष संपत होती, ते तिन्ही तृष्णा नष्ट झाल्या त्याच्या. भगवंत म्हणाले ठीक आहे, जशी योग्य वाटेल तसं. मग तो गेला. तर हे मी नंतर तुम्हाला विस्ताराने सांगणार आहे, आता पूर्ण कंप्लीट करत नाही. म्हणून ही कथा जी रठ्ठपालाची आहे पूर्ण सांगत नाही. एवढं सांगितलं मी तुम्हाला की तो घरी रमवू शकत नाही, तर काय होऊ शकते ते पुढच्या एखाद्या स्पेशली प्रवचनामध्ये पूर्ण रठ्ठपाल येईल. त्याच्या संदर्भातल्या गाथा, त्याच्या संदर्भातले उपदेश येतील. परंतु आज ही कथा रठ्ठपालाची यासाठी म्हणून सांगितली की गावातल्या सगळ्या लोकांसोबत भगवंताकडे भेटण्यासाठी म्हणून गेला. भगवंतानं काय तो उपदेश केला असेल, धम्म श्रवण केला आणि धम्म श्रवण केल्यामुळे बदलला, भिक्खू बनला, मुक्तीच्या मार्गात आला आणि अर्हत बनला. तर आपण सुद्धा हे धम्म श्रवणाचं महात्म्य ओळखलं पाहिजे आणि वेळोवेळी धम्माचं श्रवण करायला पाहिजे आणि धम्माचं श्रवण करून स्वतःमध्ये चांगला बदल घडून आणला पाहिजे. बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा बाळगली पाहिजे आणि त्या श्रद्धेच्या योगे आपण धम्माचं, शीलाचं आचरण केलं पाहिजे. अशा प्रकारचा एक उपदेश आजच्या या महामंगल सूत्रातील या कालेन धम्मसनं येतं मंगलमुत्तमं या शब्दाच्या द्वारे मी आपणाला उपदेश दिलेला आहे. निश्चितपणे तुम्हाला हा उपदेश समजेल आणि या उपदेशाच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपणास सुख शांती लाभेल अशी एक मंगल भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते।